तर इथे आपण भेंडी बी कापून घेतलेली आहे आणि चिंचामध्ये आपल्याला भेंडी कशी बनवायची गावाकडच्या पद्धतीने तेही दाखवणार आहे। आणि इथे आपण तर मुलांना शेपूची भाजी आवडत नाही तर त्यासाठी मुलांना मिठामध्ये थोडीशी भेंडी करणार आहे आणि चिंचामध्ये बी आंबट भेंडी बनवणार आहे। थोडंसं अंगापुरताच रस्सा बनवायचा आणि इकडे आपली ही भाजी बनवायची चालू आहे। पूर्ण तयारी आपण करून घेतलेली आहे। सकाळचे आता 9 वाजलेले आहेत तर झटपट आपल्याला स्वयंपाक बनवून घ्यायचा आहे। दिवसभर भरपूर काम असणार आहे, झटपट करून घ्यायचे। तर भेंडीची भाजी बनवण्यासाठी इथे आपण 2 चम्मच तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण आता लसणाची फोडणी देऊन घेऊया। 1 चम्मच जिरा टाकूया, जिराही चांगला फुलून द्यायचा। अर्धा चम्मच हळदी पावडर। तर आता लसणाला सोनेरी रंग आलेला आहे तर यामध्ये आपण आता भेंडी टाकूया। तर मिक्स करून घेऊया। तर आपली आता शेपूची भाजी तयार झालेली आहे। प्लेटमध्ये काढून घेतली आणि इकडे आता भेंडी आपण आता मिठामध्ये हे करून घेऊया आणि अर्धी भेंडी आपल्याला काढून घ्यायची। याच्यामध्ये रस्स्यावाली भाजी बनवायची भेंडीची। तर आपल्याला परत जिऱ्याची फोडणी देऊया आणि यामध्ये तिखट घालूया। तर शेंगदाण्याचा कूट आपण खलबत्त्यामध्ये ठोसर असा बारीक करून घेतलेला आहे। तर आपण आता परतून घेऊया। अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आणि त्यानंतर मग कुटलेले येतं खलबत्त्यामध्ये। शेंगदाणे चांगले परतून घ्यायचे, त्यामुळे आपण थोडं यामध्ये पाणी घालूया। आपल्या भाजीला चांगली तरी येण्यासाठी आपण कोल्हापुरी मसाला घालूया 2 चम्मच। तर मिक्स करून घेऊया। तर शेंगदाण्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं। तर भेंडीच्या भाजीमध्ये आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा, त्यासाठी आपण ही चिंच भिजवून घेतलेली आहे। तर आपण आता असं त्याचा काढून घेऊया। आता चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे तो आपण आता या वाटणामध्ये टाकूया। तर यामध्ये आपण आता चिंचेचा कोळ घातलेला आहे। तर पाहिजे तेवढं पाणी घालूया आणि तर आपण आता भेंडी यामध्ये घालूया। तर आपण आता भेंडी घातलेली आहे। तर आता 5 मिनिटासाठी उकळी येऊन देऊया आणि त्यानंतर मग गॅस बंद करूया। काय चाललंय प्रोडक्शन? तर येथे आपण ड्रॅगन फ्रूट घेतलेले लावण्यासाठी। काही चायनाचं फळी म्हणजे आता रोपे बरं काही ड्रॅगन फ्रूट तुला आवडतं ना? तुला म्हणत असतं बाबा ड्रॅगन फ्रूट घ्या ना। साइडो साईडला हो। ड्रॅगन फ्रूट त्याच्यात माती मोठं झालं कापताच येईन थोडं। जिथं जास्त पाणी पडतं तेथे आपण हे फळ लावलेलं आहे। तर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। तर आपल्या गावामध्ये शनिवारी बाजार भरतो आणि या दिवशी शेतकऱ्यांचा माल फ्रेश अशा भाज्या शेतकऱ्याच्या इथे विकायला येतात। तर चला आपण खूप दिवसाच्या नंतर हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे आणि बाजारला मी पण पहिल्याच वेळेस आलेले आहे। तर चला आपण आता खरेदी करायला जाऊया। चांगली द्या भाजी, आम्ही तिकडून इकडे आलो तुमची भाजी घ्यायला। 15चा अर्धा देता का? द्या 15चा अर्धा। चला आपण आता शेपूची भाजी घेऊया, एकदम फ्रेश अशी भाजी। अजून एक खायली होती ना, दे त्याच्यात। त्यांच्याकडे असेल ना? नाही ना, मग तुम्ही ते भेळ घ्यायची का?
ठीक आहे, आता घरी करत ना आपण कांदा मग कोथिंबीर घ्यायची ना आपल्याला. आणा पैसे चला सुट्टी चला. चला घरीच बनित आहे फुटाणे मग हा असं का हां हां चला. काय भाजीला काहीच नसणार आहे. दोडकं घ्या दोडकं दाखवा. गवर घ्या गवर. हां एक पाव द्या. जा तुला करायला लागेल. हे 1-2 मला रस्त्यात ठेवली त्यांना थोडा भाजीपाला द्या. कवळीच घ्या कवळ्या घेऊन घ्या. 2च द्या मग 2 येत असल्या तर. 3 द्या 3. काय तुमच्या शेतातले आहेत का होय? बाजार मार्केट. तर आम्ही दुसऱ्याच कामासाठी आलेलो होतो, परंतु आम्ही पिशवी पण आणलेली नव्हती, तर याला त्याला आम्ही पिशवी मागून भाजी घेत आहोत. द्या एक पावशे घ्यायचं काय कारलं घ्यायचं तुला खायला दिलं ना मी. हा याच्यात टाका. तर शेपूटक्याची भाजी आपल्या इकडे भेटत नाही, तर आपण आता इथे घेणार आहोत. भांडून काम चालू आहे, भाजी घ्यायची. 20 रुपयात निधी जा. तर पहिल्याच वेळेस आपण या बाजारात आलेलो आहोत आणि आपण ही भाजी बटाटे आहेत. घरी आले असते तसंच. कोण मी तर ह्या ताईंनी कोथिंबीर दिलेली आपल्याला. कोण झालं विकायचं. तर आपण आता पूर्ण बाजार फिरलेलो आहोत आणि खूप छान भाजीपाला पण होता, पण आपल्याला जेवढा लागत होता तेवढंच आपण घेतलेला आहे. तर जास्त प्रमाणात जर घेतला तर आपल्याकडे काय फ्रीज नाही गावाला, त्यामुळं मग भाजी लवकर सुकते. त्यामुळं आपल्याला जेवढं पाहिजे आहे तेवढंच घेतलेलं आहे. तर तुम्हाला सर्व बाजार मी फिरून दाखवलेला आहे. एखादं येऊ दे तू कमी एवढा घाबरू. कच्चे घ्या, कच्चे पिकलेले ना घेऊ, लई तवाच पिकते. पिकणार नाही मी म्हणजे काय भाजी आहे तुमच्याकडं? कशी जुडी आहे? नाही तसं नाही हो. का मावशी लवकर वजन करा 1 पाव. ते बघ दाला काय पावशे ही घ्यायची का? पाव घ्यायची. ती मी घेतली. चला आता भाजी घेऊन चाललेली आहे. पिशवी आणलेलीच नव्हती. तर आपला बाजार करून झालेला आहे. तर चला आपण आता घरी जाऊया. तर इथं रस्त्यातच खूप गर्दी आहे. इथं दूध डेअरी आहे की काय माहीत नाही, परंतु या व्हिडिओचा आपण आता एंड येथेच करूया.